नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करूयात एका रिॲक्शनला ज्याचं नाव आहे रिॲक्शन विथ फॉस्फरस पेंटाक्लोराईड. या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे इथरची अभिक्रिया फॉस्फरस पेंटाक्लोराईड सोबत कशी होते. इथर त्याची अभिक्रिया फॉस्फरस पेंटाक्लोराईड सोबत आणि तयार होणारा प्रोडक्ट कोणता आहे त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे, पहा आता काय करू आपण. इथे हेडिंग लिहिले बघा. आता आपण करू इथर, RO आणि R. हा इथर आहे. या इथरची अभिक्रिया आपल्याला फॉस्फरस पेंटाक्लोराईड सोबत करायचं आहे. हे पहा, फॉस्फरस पेंटाक्लोराईड PCl Cl परत Cl 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 कोण झाला, फॉस्फरस पेंटाक्लोराईड तयार झाला. ठीक आहे, आता या ठिकाणचा हा कोण आहे, Cl. लिहा इथं Cl थोडक्यात. आता लिहिलं आपण तिथं Cl. हां ठीक आहे. आता बघा, जेव्हा तुम्ही इथरची अभिक्रिया फॉस्फरस पेंटाक्लोराईड सोबत करता तेव्हा काय होतं, हा इथर आहे. इथरमधले दोन्ही CO बॉन्ड ब्रेक होतात. तुम्ही जेव्हा इथरची अभिक्रिया फॉस्फरस पेंटाक्लोराईड सोबत करता तेव्हा इथरमधले दोन्हीही CO बॉन्ड ब्रेक होतात. हे वाक्य विसरायचं नाही. ब्रेकिंग ऑफ बोथ CO बॉन्ड इज टेक्स प्लेस. होतं, तसं घडतं. आणि दोन्ही CO बॉन्ड त्या ठिकाणी काय होतात तुम्हाला माहित आहे. ओके, आता हा एक CO बॉन्ड आहे, हा तुटेल आहे की नाही, आणि हा बी CO बॉन्ड तुटेल. संपलं. म्हणजे इथरमध्ये असलेले दोन्ही CO बॉन्ड ब्रेक झाले. त्याच्यामुळं हा R मोकळा झाला, हा R मोकळा झाला, आणि मग RCl दोन RCl तयार होतील. आणि मग हा मधला जो भाग आहे हा म्हणजे POCl तयार होतो. बघा रिॲक्शन कशी घडली, प्रोडक्ट कसा आला, संपूर्ण माहिती आपल्या समोर आहे. थोडक्यात आपण लक्षात घ्यायचं आहे. RCl, RCl म्हणजे दोन RCl आणि POCl3 म्हणजे मायनस POCl3. अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया या ठिकाणी घडली. अतिशय सोपं आहे, फक्त व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. रिॲक्शनमध्ये नेमकं काय घडलं हा संपूर्ण भाग तुमच्या समोर मी मांडलेला आहे आणि ती संपूर्ण रिॲक्शन आपल्या समोर आहे. आता एक्झाम्पल घेऊ आपण याचं. पहा, CH3O CH3 प्लस काय घेतलं PCl5. ठीक आहे, मग आता काय होतं, हा बॉन्ड ब्रेक होतो, CO बॉन्ड, हा पण CO बॉन्ड ब्रेक होतो. म्हणजे दोन्ही बॉन्ड ब्रेक झाले. आणि मग CH3Cl म्हणजे काय, यस 2CH3Cl उरलं काय PO, आणि इथले 3 Cl उरले म्हणजेच मायनस POCl3. रिॲक्शन कशी होते वरी सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. ओके, अजून एक उदाहरण बघा. ह्याचं नाव आहे डायमिथिल इथर आणि ह्याचं नाव आहे मिथिल क्लोराईड. ठीक आहे, रिॲक्शन पूर्ण झाली आपली. आता अजून एक उदाहरण घेऊयात आपण. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण मिक्सड इथर घेऊयात. पहा, हो का, CH3O CH2 आणि CH3. ओके, किंवा ह्याच्याऐवजी अजून सोपं करू आपण. हो का, असं लिहू, अगोदरच्या सारखं करू आपण. मिथिल इथर ह्याची अभिक्रिया केली आपण PCl5 सोबत. हे बघा PCl5 आहे का. आता रिॲक्शन कशी होईल पहा, संपूर्ण माहिती आपल्या समोर आहे. आता काय होईल, हा पण बॉन्ड ब्रेक होतो आणि हा पण बॉन्ड ब्रेक होतो. दोन्ही बॉन्ड ब्रेक झाले आणि मग हिथला जो भाग आहे POCl3 हा भाग निघून जातो का, हा भाग. मग CH3Cl एक, CH3Cl प्लस CH3CH2Cl कसं, CH3CH2Cl उरलं काय POCl3, इथली मायनस POCl3. अशा प्रकारची ही रिॲक्शन झाली. ह्याचं नाव आहे काय, मिथिल इथर, आणि ह्याचं नाव आहे इथिल क्लोराईड आणि वरचं मिथिल क्लोराईड. तर अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग आहे. त्या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे. आणि ही सगळी माहिती जी आहे आपल्या समोर आहे, व्यवस्थित समजून घ्या म्हणजे हा भाग तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. ओके, आता बघा या ठिकाणी हा संपूर्ण भाग काय होते बघा. आता आपण काय करूया, रिॲक्शन विथ हॉट आणि कॉन्सन्ट्रेट ॲसिड सोबत करूया. रिॲक्शन कोणासोबत होत्या फार महत्त्वाचं आहे. या ठिकाणी होणारी अभिक्रिया ही हॉट कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड सोबत करायची रिॲक्शन आहे. ठीक आहे, आता ॲसिडमध्ये उदाहरणं 3 आहेत, HI HBr आणि HCl. हायड्रो आयोडिक ॲसिड, हायड्रोब्रोमिक ॲसिड आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड. हायड्रोजन आयोडाईड, हायड्रोजन ब्रोमाइड, हायड्रोजन क्लोराईड. परंतु एक वाक्य लक्षात ठेवा, ह्या तिघापैकी फक्त ह्या दोघांच्या अभिक्रिया आपण बघूयात आणि एक्झाम्पल घेत असताना फक्त आपण याच्याचं घेऊयात.
तुम्ही HBr पण घेऊ शकता, परंतु HClची क्रियाशीलता फार कमी आहे. द रिॲक्टिव्हिटी ऑफ HCl इज व्हेरी व्हेरी लेस. त्याच्यामुळे HCl वापराची गरज नाही. HI इज मोर रिॲक्टिव्ह दॅन HBr आणि HBr इज मोर रिॲक्टिव्ह दॅन HCl. म्हणजे HI सर्वात जास्त क्रियाशील आहे आणि HBr पेक्षा सुद्धा HCl हा सर्वात कमी क्रियाशील आहे. आता या HI सोबत आपण रिॲक्शन कशी होते ते या ठिकाणी आपण बघूया. आणि HX म्हणून घेतलं तरी तेच अर्थ आहे. HX आपण उदाहरण घेऊ डायरेक्टली एक जनरल रिॲक्शन सांगतो तुम्हाला आणि मग पुन्हा आपण HIची उदाहरणं घेऊया. ओके, पहा. ROR इथर आहे. ओके, ह्याची अभिक्रिया करू आपण ॲसिड सोबत म्हणजे HX सोबत. नीट ऐका बरं का, रिॲक्शन कशी होते लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. आता HX आहे, HX म्हणजे HI असेल, HBr असेल किंवा HCl असेल, पण HCl आपण वापरत नाही. आता आपण जेव्हा इथरची अभिक्रिया HX सोबत करतो, HX म्हणजे कोण? हायड्रोजन हलाईड हॅलो ॲसिड. काय होतं, इथरमधले दोन्ही बॉन्ड ब्रेक होतात. हो का, आता या ठिकाणी एक बॉन्ड तुटतो का दोन बॉन्ड तुटतो हे फार महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा इथरची अभिक्रिया HX सोबत करतो तेव्हा या इथरमधला फक्त एक बॉन्ड तोडायचा, पहिल्यांदा एकच बॉन्ड तोडायचा, कुठला बी एक बॉन्ड थोडा झाला. काय होईल? ROH आणि RX. ठीक आहे, ROH प्लस RX. दोन प्रोडक्ट त्या ठिकाणी लिहिले आपण, एक लिहिला अल्कोहोल आणि एक लिहिला अल्किल हलाईड. अशा प्रकारचे त्या ठिकाणी दोन प्रोडक्ट आपल्याला मिळतील. ओके, आता बघा, अल्कोहोल आणि अल्किल हलाईड. समजा आपण जर त्या ठिकाणी HX थोडं जास्त घेतलं, HX थोडं जास्त घेतलं तर काय होतं, HX घेतल्यावर अजून HX रिॲक्ट होतो. बघा, तुम्ही जर त्या ठिकाणी HXचं प्रमाण जास्त घेतलं तर हा HX पुन्हा या अल्कोहोल सोबत रिॲक्ट होतो आणि मग R आणि X प्लस H2O निघून जातो. बघा, ह्याच्यामधला OH काय होईल? रिप्लेस कशानं? Xनं. OH इथं येईल, X इथं येईल, म्हणजे RX H आणि OH H2O. अशा प्रकारची अभिक्रिया होते. तुम्ही 1 मोल घेतलात तर अल्कोहोल अल्किल हलाईड, तुम्ही 2 मोल घेतलात तर अल्कोहोल आणि अल्किल हलाईड तयार होतो. पुन्हा ह्या अल्कोहोल सोबत HX रिॲक्ट होतो आणि पुन्हा या ठिकाणी अल्किल हलाईड तयार होतो. म्हणजे शेवटला तयार होणारा प्रोडक्ट हा अल्किल हलाईडच आहे. परंतु हे कशावरती डिपेंड आहे? इट डिपेंड्स अपॉन द, 1 मोल तुम्ही घेताय का 2 मोल, किती मोल्स, हाऊ मेनी मोल्स यू हॅव टेकन, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग त्याच्यावरती तो प्रोडक्ट डिपेंड आहे. ओके, आपण काही रिॲक्शन करूयात, काही उदाहरणं घेऊयात, मग हा संपूर्ण भाग लक्षात येतो. ओके, आणि रिॲक्शन करताना एक वाक्य लक्षात ठेवा, जो ग्रुप लहान आहे, स्मॉल, जो लहान आहे त्याला कधी पण आयोडाईड करायचं. बघा, स्मॉलर ग्रुप इज ऑलवेज आयोडाईड. जो ग्रुप लहान असतो तो कधीही काय असतो? आयोडाईड असतो. आणि जो ग्रुप मोठा असतो, कळलं का, तो कधी पण अल्कोहोल असतो. म्हणजे स्मॉलर अल्किल ग्रुप इज आयोडाईड अँड लार्जर ऑर बिगर अल्किल ग्रुप इज ऑलवेज अल्कोहोल. हे वाक्य आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यावं. आणि अजून एक महत्त्वाचं, जर ब्रँचिंग असेल तर तुमचा ब्रँच जो असतो अल्किल ग्रुप तो आयोडाईड असतो. हे 2 वाक्य लक्षात ठेवा का. जर त्या ठिकाणी अल्किल ग्रुप एक लहान असेल एक मोठा असेल तर लहान अल्किल ग्रुपला आयोडाईड करावं. लहान आयोडाईड. परंतु जर त्या ठिकाणी ब्रँचिंग असेल, ब्रँचिंग असल्यावर मात्र त्या ठिकाणी जे ब्रँचड आहे, कळलं का, जो अल्किल ग्रुप ब्रँचड आहे तो आयोडाईड करायचा, त्याला अल्कोहोल कधीच करायचं नहीं. नीट ध्यान में रखना, मैं क्या कह रहा हूं, नीट ध्यान में रखना. जो छोटा होता है वो आयोडाइड होता है, लेकिन अगर ब्रैंच्ड है वो ब्रैंच्ड, तो छोटा है क्या बड़ा है नहीं देखने का. जो ब्रैंच्ड होता है वो क्या होता है, आयोडाइड होता है. स्मॉलर आयोडाइड, ब्रैंच्ड आयोडाइड, स्मॉलर ब्रँच्ड आयोडाइड, स्मॉलर ब्रँच्ड आयोडाइड. हे वाक्य अजिबात विसरायचं नाही. बस रिॲक्शन करताना काळजीनं लक्षात ठेवा. बस बाकीचा सगळा भाग तुमच्या लक्षात येईल. ओके, उदाहरणं घेऊ, तुमच्या लक्षात येईल. पहा, खोलला का शेवटी? हां, बघा आता एक उदाहरण घेऊ. CH3O CH3 प्लस HI घेऊ आपण डायरेक्ट. कोणतं घ्यायचं? HI. चला, का होईल? एक बॉन्ड ब्रेक. आता दोन्ही पण लहान, दोन्ही सारखे आहेत की हो, लहान मोठा प्रश्न नाही, दोन्ही सेम असतील का प्रश्नच नाही.
CS3OH आणि CS3I, CS3OH आणि CS3I. ठीक आहे, आला प्रॉडक्ट. समजा अजून आपण HI घेतल्यावर, समजा आपण घेतला HI अजून एक, तर काय होईल, OH निघून जाईल, तिथं I येईल आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपला प्रोडक्ट येईल CS3I. हां, तिथं तयार झालेला आहे. 1 मोल घेतल्यावर काय होते बघा, 1 मोल जर तुम्ही घेतलात तर त्या ठिकाणी अल्कोहोल आणि आयोडाईड आहे की नाही, एक अल्कोहोल एक आयोडाईड. तुम्ही अजून 1 मोल घेतलात तर अल्कोहोलचं रूपांतर होईल आयोडाईडमध्ये. कळलं का, त्या ठिकाणी रिॲक्शन व्यवस्थित लक्षात ठेवा. 1 मोल घेतल्यावर काय, 2 मोल घेतल्यावर काय, कळलं का. म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला जसा प्रश्न विचारेल तसं उत्तर लिहा, संपलं. ओके, चल नेक्स्ट बघा उदाहरण. हां, उदाहरण बघा दुसरं. CS3 CS2O हां आणि CS3. ठीक आहे, प्लस काय घ्यायचा बघा, इथं आपल्याला HI घ्यायचा आहे. आणि आता प्रॉडक्ट काय येतो तो लिहू आपण इथं. ओके, नीट रिॲक्शन लक्षात घ्या बघा, दिसलं आहे. ओके, आता काय करू आपण, ह्याला बॉन्ड ब्रेक करू. आता CS3 CS2 मोठा आहे, CS3 लहान आहे. तुम्हाला माहीत आहे जो लहान आहे त्याला आयोडाईड करावं. ओके, इथून बॉन्ड ब्रेक करू आपण, आहे का. म्हणजे CS3 CS2OH आणि CS3I, लहान आहे म्हणून CS3I. इथं घेतो प्रॉडक्ट बघा, CS3 CH2OH मोठा अल्कोहोल आणि लहान I CS3I. संपली रिॲक्शन आहे ना. आणि अजून 1 मोल तुम्ही घेतला, समजा अजून 1 मोल घेतला त्याच्यामध्ये HIचं, तर हा सुद्धा अल्कोहोल काय होतो, आयोडाईड होतो. आणि मग CS3 CH2I मायनस H2 लिहितो इथंच. संपली रिॲक्शन. कळालं का. प्रत्येक रिॲक्शन नीट लक्षात घ्या. प्रत्येक रिॲक्शन जशी आहे त्याप्रमाणे रिॲक्शन करायचं. 1 मोल घेतल्यावर वेगळं, 2 मोल घेतल्यावर वेगळं. 1 मोल घेतल्यावर काय होतं, 2 मोल घेतल्यावर काय होतं, हा संपूर्ण भाग तुमच्यासमोर मी लिहिण्याचा प्रयत्न करतोय. हा आहे तुमचा इथिल मिथिल इथर आणि हा आहे तुमचा इथिल आयोडाईड. इथिल आयोडाईड. ठीक आहे, अजून एक थोडं वेगळ्या प्रकारचं उदाहरण घ्या. CS3 CH2O CS3 CS3 CS3. ओके, आता या ठिकाणी उदाहरण घेतलं आपण. ओके, हां, आता याच्यामध्ये काय करणार तुम्ही, परत हिची अभिक्रिया करा कोणासोबत, HI सोबत करा रिॲक्शन. आता काय येतं बघा प्रॉडक्ट इथं, आहे का. आता इथं काय आहे, हो हे ब्रँचेड आहे. जे ब्रँचेड असतं ते आयोडाईड असतं, म्हणून बॉन्ड इथून ब्रेक करावा. मग CS3 CH2OH आणि हे ब्रँचेड आयोडाईड. संपलं. ब्रँचेड असेल तर ब्रँचेड आयोडाईड घ्यायचं कधी पण, त्याच्यामध्ये घोळ करायचं नाही. आणि मग प्रॉडक्ट येईल आपला कसा, CS3 CH2OH प्लस CS3 CS3 आणि I. ठीक आहे, ह्याचं नाव आहे काय, टर्शरी ब्युटील इथिल इथर. आणि ह्याचं नाव आहे इथिल अल्कोहोल आणि टर्शरी ब्युटील आयोडाईड. ठीक आहे, असे कितीही उदाहरणं दिलं तर त्याप्रमाणे तुम्ही उदाहरणं करण्याचा प्रयत्न करा. अजून एक रिॲक्शन आहे, तेवढी आपण एक रिॲक्शन या ठिकाणी घेऊयात. कळलं, पॉज करून घ्या. हां, आता बघा या ठिकाणी, आता या ठिकाणी आपल्यासमोर लॅबोरेटरी टेस्ट फॉर इथर आहे. तुम्हाला माहीत असेल इथर, त्याचं जर आपण पाण्यामधलं द्रावण तयार केलं, इथरचं आपण जर पाण्यामधलं द्रावण तयार केलं तर ते पाण्यामधलं द्रावण न्यूट्रल असतं. द एक्वाइस सोल्युशन ऑफ द इथर इज न्यूट्रल. आणि त्याच्यामध्ये लिटमस पेपर जर आपण बुडवला तर त्याचा कलर चेंज होत नाही. याचा अर्थ एक्वाइस सोल्युशन हे ॲसिडिक नाही, बेसिक नाही, न्यूट्रल आहे. द aqueous solution of the ether is neutral. It is neither acidic nor basic. हे वाक्य लक्षात घ्या. म्हणजे इथरचं आपण द्रावण पाण्यामधलं तयार केलं तर तो ॲसिडिक बी नाही, बेसिक बी नाही आणि न्यूट्रल आहे. पुढचं महत्त्वाचं वाक्य, आता हा जो इथर आहे तो क्रियाशीलता कमी आहे, रिॲक्ट होत नाही. हा ना, हा तुमचा जो इथर आहे, इट डज नॉट रिॲक्ट विथ बेस, इट डज नॉट रिॲक्ट विथ द कोल्ड डायल्यूट ॲसिड, it does not react with the oxidizing agent, it does not react with the reducing agent, and it does not react with the active metal. यांच्यासोबत तो रिॲक्ट होत नाही. परंतु एक वाक्य या ठिकाणी खास करून आपण लक्षात घ्यायचं आहे की हा जो इथर आहे याला जर आपण कोल्ड कॉन्सन्ट्रेट H2SO4 मध्ये आपण डिझॉल्व केलं तर तो त्या ठिकाणी काय करतो, ऑक्झोनियम साल्ट तयार करतो.
बघा, जर हां या इथरला कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड आहे ना, कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड मध्ये आपण डिझॉल्व केलं, टाकलं, कळलं का? कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडमध्ये टाकलं तर हा तुमचा कार्बोक्सिलिक ॲसिड आपला इथर ऑक्झोनियम साल्ट तयार करतो. कसं बघा, ROR हा इथर आहे. इथरवरती काय आहेत? 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. काय घेतलं आपण? H है ना, HSO4 हे मायनस, हे प्लस. आपल्याला कळवून लिहिलं H2SO4 आहे, सल्फ्युरिक ॲसिड आहे, H आणि HSO4. आता हे लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, निगेटिव्ह चार्ज आहे ऑक्सिजनवरती, त्याच्यामुळे हा याच्याकडे काय होतो? अट्रॅक्ट होतो. आणि मग या ठिकाणी बघा काय होतं? ऑक्झोनियम साल्ट. म्हणजे कसं? ROR आणि इथं आला एक H आहे का, चार्ज पॉझिटिव्ह. आणि उरलं काय? HSO4 मायनस प्लस HSO4 मायनस. अशा प्रकारे या ठिकाणी आपण जर इथरला कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडमध्ये टाकलं तर त्या ठिकाणी हा ऑक्झोनियम साल्ट तयार होतो. सो दिस इज द ऑक्झोनियम साल्ट. ओके. आणि मग हा तुमचा इथर आणि हा ऑक्झोनियम साल्ट. ओके. तर अशा प्रकारच्या ह्या सगळ्या रिॲक्शन आपण बघितलेल्या आहेत. प्रत्येक रिॲक्शन व्यवस्थित लक्षात घ्या. कुठं काय अडचण असेल तर कमेंट करा, आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे. धन्यवाद.